केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला महत्त्व आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। आजच्या बैठकीत होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, नेमकी काय चर्चा होऊ शकते आजच्या महत्त्वाच्या बैठकीत? नाही, हा हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदाच ही कॅबिनेट बैठक होते सौरभ, त्यामुळे त्याला महत्त्व आहे। पाहायला गेलं तर काही नवीन उपाययोजना किंवा काही नवीन मोठा निर्णय या कॅबिनेटमध्ये आजच्या घेतला जातो का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण आज आठवडा उलटलेला आहे हा हल्लाहून पहलगामचा, मात्र अजूनही दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलेलं नाही। संशयितांपर्यंत पोहोचतायत सुरक्षा यंत्रणा, मात्र प्रत्यक्ष ज्यांनी गोळीबार केला, जे 6 जण होते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अजूनही सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं नाही। म्हणून त्या बाबतीतला काही मोठा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला जातो का हे बघणं महत्त्वाचं आहे। काश्मीरमधली 87 जी प्रमुख पर्यटन स्थळं आहेत त्यापैकी जवळपास 48 पर्यटन स्थळं ही बंद करण्यात आलेली आहेत सौरभ, ज्यामध्ये पहलगाममधल्या अनेक पर्यटन स्थळांचा समावेश आहे। त्याचबरोबर म्हणजे त्या साईड ज्या भागात अतिरेकी लपल्याची शक्यता आहे किंवा ज्या भागात तो भाग अतिरेक्यांच्या हालचाली ज्या ठिकाणी दिसत आहेत, सेन्सिटिव्ह जो भाग दिसतोय, त्या भागातली सगळी पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत। पर्यटकांना त्या बाबतीतल्या सूचना देखील, ॲडवायझरी जी आहे ती देखील जारी केली आणि अनेक ठिकाणी मोठी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती देखील तैनात करण्यात आली आहे। आणि हे सगळं सुरू असताना पाकिस्तानच्या कुरापती मात्र थांबत नाहीत। सलग 5व्या दिवशी आज पुन्हा एकदा काल रात्री गोळीबार करण्यात आलेला आहे। बारामुल्ला आणि कुपवाडा या जिल्ह्यांमधल्या बॉर्डरवर जो गोळीबार आहे तो पाकिस्तान लष्कराकडून करण्यात आलेला आहे। सुदैवाने यामध्ये कुणी जखमी झालेलं नाही, मात्र भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं। सगळ्या बाजूनं पाकिस्तानचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीत, हेच यातून दिसतंय। लष्कराकडून वारंवार हा गोळीबार केला जातोय। त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये मोठा काही निर्णय घेतला जातो का? कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे सिंधू नदी पाण्याचा असेल निर्णय किंवा अटारी बॉर्डरचा असेल, व्हिसा रद्द करण्याचा असेल, असे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले, तरी देखील पाकिस्तानची मस्ती अजूनही थांबलेली नाही सौरभ, आणि अजूनही त्यांच्याकडून हा गोळीबार केला जातोय। त्यामुळे आजच्या या कॅबिनेटकडे खरं तर लक्ष असणार आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर अनेक पर्यटक म्हणजे पाकिस्तानमधले अनेक भारतीय पर्यटक हे भारतामध्ये परतलेले आहेत आणि भारतातले पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते देखील तिकडं त्यांना आलेलं आहे। त्यामुळे हे सगळं सुरू आहे। आत्ता मी सध्या हे काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये जनजीवन या ठिकाणी सध्या तरी सुरळीत दिसतंय। मी गेले 5 ते 6 दिवस पहलगाममध्ये होतो सौरभ, त्या ठिकाणी मोठी सुरक्षा यंत्रणा दिसत होती, मात्र आत्ता इथलं वातावरण जे आहे ते नॉर्मल असल्याचं दिसतंय। अनेक मुलं शाळेला जात आहेत, नागरिक ये जा करतायत। आपण पाहतोय हे दल लेकला लागूनच ही जी छोटी दुकानदार आहेत हे या ठिकाणी प्रतीक्षा करतायत खरं तर पर्यटकांची, कारण पर्यटकांनी अजूनही पाठ फिरवलेली आहे। मोठ्या संख्येने अजून पर्यटक दिसत नाहीत। पाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही बोटीच आपल्याला दिसत आहेत ठराविक, ज्या इथल्या स्थानिक नागरिकांच्या आहेत, ज्यामध्ये टुरिस्ट किंवा म्हणजे पर्यटक अजूनही दिसत नाही। ही ये जा सुरू आहे, ही स्थानिक नागरिकांची ये जा सुरू आहे। त्यामुळे प्रतीक्षा आहे अजूनही पर्यटक येण्याची। इतक्या पर्यटन स्थळांवर बंदी घातल्यामुळं बघावं लागेल की पर्यटक यापुढं काय मोठा निर्णय घेतात, कारण शेवटचा अगदी मे महिना हा असणार आहे आता पर्यटकांसाठी। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये थोडंफार थंड वातावरण असतं आणि त्यामुळं पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात। त्यामुळे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पर्यटक कितपत प्रतिसाद देतात काश्मीरवासियांना आणि इथलं अर्थचक्र पुन्हा सुरळीत होतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।